तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आणि भारी व्हिडिओ झाला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती रेल्वे प्रोटेक्शन फोर्सबद्दल संपूर्ण माहिती आहे ते सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जराही स्किप न करता आजच्या व्हिडिओ ते पूर्णमध्ये बघा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ ते दररोज मिळून जाईल. तुम्ही जर आता आपलं टेलिग्रामचं जॉईन असेल तर टेलिग्राम जॉईन करा, कारण की मित्रांनो तिथे तुम्हाला PDF आणि सर्व जे माहिती राहते भरतीची ते तुम्हाला देत असतो. तर मित्रांनो, तुम्ही लवकर टेलिग्राम चॅनल ते जॉईन करून घ्या. तर मित्रांनो, या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय, एकूण जागा किती निघून गेला मित्रांनो, आणि पदाचे नाव काय व संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला पूर्णमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जरा स्किप न करता आजची व्हिडिओ ते पूर्णमध्ये बघा. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघू शकता इथं रेल्वे प्रोटेक्शन RPF विभागात नोकरी मिळण्याची संधी आहे आणि भारत सरकार रेल्वे मंत्रालयाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे. पदाचे नाव बघू शकता हवालदार व उपनिरीक्षण. पात्रता बघू शकता 10वी आणि 12वी तुम्हाला उत्तीर्ण पाहिजे तेव्हा ह्याचे फॉर्म मित्रांनो तुम्ही भरू शकता. आणि एकूण भरायची पदे म्हणजे मित्रांनो या भरतीमध्ये जागा किती निघाल्या बघू शकता. 4660 पदांची भरतीच्या मित्रांनो झालेली आहे. आणि पगार बघू शकता म्हणजे मित्रांनो या भरतीमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला पगार किती मिळणार आहे. 21,000 ते 700 रुपये तुम्हाला वेतन मिळणार आहे आणि 35,000 ते 400 रुपये तुम्हाला वेतन मिळणार आहे या भरतीमध्ये. तुम्हाला या भरतीमध्ये परमनंट नोकरी जी आहे ते लागणार आहे. आणि अर्ज स्वीकारण्याची पद्धत बघू शकता. ऑनलाईन प्रकारे तुम्ही अर्ज आहे ते करू शकता. आणि वय बघू शकता 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला वय पाहिजे मित्रांनो या भरतीमध्ये. अर्ज सुरू याची दिनांक बघू शकता 15 एप्रिल 2024 पासून अर्ज जे आहे ते सुरू होणार आहे. अर्ज शुल्क बघू शकता 500 रुपये तुम्हाला अर्ज शुल्क लागणार आहे मित्रांनो. नोकरी ठिकाण बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी नोकरी आहे ते होणार आहे. निवड पद्धती बघू शकता संगणक आधारित चाचणी CBT, त्यानंतर कार्यमत्ता चाचणी PET आणि भौतिक मापन PMT पद्धती आहे ते होणार आहे. आणि शेवटची दिनांक बघू शकता 24 मे 2024 23 मेपर्यंत हे जे फॉर्म मित्रांनो ते चालणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही लवकर फॉर्म जे आहे ते भरून टाकजा. मित्रांनो, कशी वाटली माहिती मला कमेंट करून नक्की नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.